नमस्कार. आपण रोज लॅपटॉप, फोन वापरतो नाही का? त्यावर दिसणारं प्रत्येक ॲप, प्रत्येक क्लिक या सगळ्याच्या मागे ना एक अदृश्य शक्ती काम करत असते. आज आपण याच शक्तीबद्दल म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलणार आहोत. खरं तर हीच गोष्ट आपल्या डिव्हाइसला जिवंत ठेवते. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी संगणकाचा हा मास्टरमाइंड म्हणजे नक्की काय आहे? मग ओएसची नेमकी कामं काय असतात? तिचा प्रवास कसा झाला? प्रत्येक कामासाठी ती कशी वेगळी असते? आणि शेवटी आपण या मशीनशी संवाद कसा साधतो? चला तर मग सुरू करूया. ओके, तर आपला पहिला भाग संगणकाचा मास्टरमाइंड. विचार करा, संगणक म्हणजे एक गोंधळाने भरलेलं घर आणि ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे ती व्यक्ती जी सगळं काही व्यवस्थित लावते, गोंधळातून सुव्यवस्था निर्माण करते. एक साधा प्रश्न विचारतो. सध्या तुमच्या डिव्हाइसवर चालणारा सगळ्यात महत्त्वाचा प्रोग्राम कोणता आहे? जरा विचार करा. आपण रोज कितीतरी ॲप्स वापरतो, त्यांच्याबद्दल बोलतो, पण या सगळ्यांच्या मागे एकच प्रोग्राम आहे जो सर्वात महत्त्वाचा आहे. कोणता असेल तो? तर तो प्रोग्राम आहे ऑपरेटिंग सिस्टम किंवा OS. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं सॉफ्टवेअर आहे जे संगणकाच्या सगळ्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरवर लक्ष ठेवतं. म्हणजे तुमचा प्रोसेसर, तुमची मेमरी, कीबोर्ड, स्क्रीन या सगळ्यांना एकत्र आणून त्यांच्याकडून काम करून घेण्याचं काम OS करते. म्हणजे याचा सरळ अर्थ काय? तर इतक्या गुंतागुंतीच्या मशीनला आपल्यासाठी वापरायला सोपं आणि सोयीस्कर बनवणं हेच ऑपरेटिंग सिस्टमचं मुख्य काम आहे. बस. चला पुढे जाऊया. OSची कामं काय आहेत? विचार करा की संगणक एक ऑर्केस्ट्रा आहे आणि OS त्याचा मॅनेजर आहे, जो सगळ्यांना एकत्र आणून एक सुंदर संगीत तयार करतो. तर पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम मेमरी मॅनेजमेंट. आता समजा तुम्ही एकाच वेळी गाणी ऐकताय, इंटरनेटवर काहीतरी शोधताय आणि बाजूला एक डॉक्युमेंट पण उघडाय. या प्रत्येक ॲपला काम करायला जागा लागते, म्हणजेच मेमरी. तर कोणतं ॲप किती मेमरी वापरेल हे ठरवण्याचं काम OS करते, जेणेकरून सगळं व्यवस्थित चालेल. दुसरं काम आहे प्रोसेसर मॅनेजमेंट. प्रोसेसर म्हणजे संगणकाचा मेंदू, CPU. आपण एकाच वेळी अनेक कामं देतो. मग CPUने आधी कोणतं काम करायचं, नंतर कोणतं, हे कोण ठरवणार? बरोबर, ऑपरेटिंग सिस्टम. ती प्रत्येक कामाला CPUचा वेळ वाटून देते, ज्याला टास्क शेड्यूलिंग म्हणतात. तिसरं काम डिव्हाइस मॅनेजमेंट. हे तर खूपच सोपं आहे. तुम्ही कीबोर्डवर काहीतरी टाईप करता, ते स्क्रीनवर दिसतं. तुम्ही माऊस हलवता, कर्सर हलतो. प्रिंट कमांड देता, प्रिंटर चालू होतो. ह्या सगळ्या उपकरणांमध्ये ताळमेळ साधण्याचं काम OS करते. आणि चौथं महत्त्वाचं काम आहे फाईल मॅनेजमेंट. आपले सगळे फोटोज, डॉक्युमेंट्स, गाणी हे सगळं कुठे ठेवायचं, कसं शोधायचं याचं व्यवस्थापन OS करते. ती एका हुशार लायब्रेरियनसारखी आहे, जिला प्रत्येक पुस्तक कुठे ठेवलंय हे माहिती असतं. मग या सगळ्या कामांमागे OSची मुख्य उद्दिष्टे काय आहेत? 3 गोष्टी. 1. संगणक वापरायला सोपा बनवणं. दुसरं, संगणकाच्या सगळ्या साधनांचा म्हणजे रिसोर्सेसचा उत्तम वापर करणं. आणि तिसरं, नवीन गोष्टींसाठी नेहमी तयार राहणं, म्हणजे स्वतःला अपडेट करत राहणं. बरं, आता जरा इतिहासात डोकावूया. ऑपरेटिंग सिस्टम आज जशी आहे तशी ती नेहमीच नव्हती. तिचा प्रवास प्लगबोर्डपासून ती आजच्या पर्सनल कॉम्प्युटरपर्यंत कसा झाला ते पाहूया. खूप इंटरेस्टिंग आहे. सुरुवातीला म्हणजे 1940च्या काळात ऑपरेटिंग सिस्टीम अस्तित्वातच नव्हती. प्रोग्रॅमर्स थेट मेकॅनिकल स्विच वापरून काम करायचे. मग आली बॅच सिस्टीम, जिथे एकाच प्रकारची कामं एकत्र करून चालवली जायची. त्यानंतर आली मल्टी प्रोग्रॅमिंगची संकल्पना, ज्यामुळे CPUला एकाच वेळी अनेक कामांमध्ये व्यस्त ठेवता येऊ लागलं. आणि मग 1980 नंतर खरी क्रांती झाली, जेव्हा पर्सनल कम्प्युटर्स आले आणि त्यांच्यासाठी खास ऑपरेटिंग सिस्टीम तयार झाल्या. आता बघा, जशी कामं बदलतात तसे हत्यारही बदलतात. बरोबर, तसंच OSचं पण आहे. वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या खास OS तयार झाल्या. जणू प्रत्येक कामासाठी एक वेगळा सुपरहिरो. मल्टी प्रोग्रॅमिंग म्हणजे काय? समजा तुम्ही किचनमध्ये काम करत आहात. कुकरची शिट्टी व्हायची आहे, तोपर्यंत तुम्ही भाजी चिरायला घेतली. म्हणजे तुम्ही वेळ वाया घालवत नाही. मल्टी प्रोग्रॅमिंगमध्ये OS बरोबरच हेच करते. जेव्हा एखादं काम काहीतरी इनपुटची वाट बघत थांबलेलं असतं, तेव्हा OS लगेच CPUला दुसरं काम करायला लावते. याने काय होतं? CPU कधीच रिकामा बसत नाही आणि कामं पटापट होतात. आता याच्या विरुद्ध आहे टाईम शेअरिंग. याची कल्पना करा की तुम्ही मित्रांसोबत एकच पिझ्झा शेअर करत आहात.
प्रत्येकजण पटकन एक स्लाइस घेतो. टाईम शेअरिंगमध्ये OS सुद्धा CPUचा वेळ प्रत्येक युजरमध्ये इतक्या वेगाने वाटून देते की प्रत्येकाला वाटतं की संपूर्ण कम्प्युटर फक्त त्यांच्यासाठीच काम करतोय. इथे मुख्य उद्देश कार्यक्षमता नाही, तर प्रत्येक युजरला पटकन प्रतिसाद देणं हा आहे. इथे बघा 2 खास प्रकारच्या OS मधला फरक किती मोठा आहे. एकीकडे आहे टाईम शेअरिंग सिस्टम, जसं की विंडोज किंवा मॅक OS. इथे युजरला पटकन रिस्पॉन्स देणं महत्त्वाचं आहे. तर दुसरीकडे आहे रिअल टाईम सिस्टम, जी फ्लाईट कंट्रोल किंवा मेडिकल उपकरणांमध्ये वापरली जाते. इथे वेळेला प्रचंड महत्त्व आहे. एखादं काम ठरलेल्या वेळेच पूर्ण व्हायला हवं, नाहीतर गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणजे कामाचं स्वरूप ठरवतं की कोणती OS वापरायची. चला, आता शेवटच्या आणि महत्त्वाच्या भागाकडे वळूया. ठीक आहे, OS इतकी शक्तिशाली आहे, ती सगळं मॅनेज करते, पण आपण तिच्याशी बोलतो कसं? आपण तिला आपल्या सूचना कशा देतो? तर हा जो आपला मॅनेजर आहे म्हणजे OS, त्याला आपण आदेश कसे देतो? याचे मुख्यत्वे 2 मार्ग आहेत. हे बघा, हे आहेत ते 2 मार्ग. डावीकडे आहे कमांड लाईन इंटरफेस म्हणजेच CLI. इथे सगळं काही कमांड्स लिहून करावं लागतं. आणि उजवीकडे आहे आपल्या सर्वांचा परिचयाचा ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजेच GUI. इथे आपण आयकॉन्सवर क्लिक करतो, मेन्यू वापरतो. या एका बदलाने संगणक वापरण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून टाकली. दोघांमध्ये फरक काय आहे? तर CLIला मेमरी कमी लागते, तो खूप वेगवान आहे. पण तो वापरण्यासाठी तुम्हाला सगळ्या कमांड्स पाठ कराव्या लागतात. या उलट GUIला मेमरी जास्त लागते, पण तो वापरायला खूप सोपा आहे, कारण सगळं काही चित्रांच्या आणि आयकॉन्सच्या रूपात समोर दिसतं. आणि याच सोपेपणामुळे आज जवळजवळ सर्वजण GUI वापरतात. तर थोडक्यात काय, ऑपरेटिंग सिस्टम हा आपल्या आधुनिक डिजिटल जीवनाचा एक असा पाया आहे जो दिसत नाही, पण ज्याच्याशिवाय काहीच शक्य नाही. तो एक असा नायक आहे जो पडद्यामागे राहून सगळी सूत्र सांभाळतो. आणि जाता जाता एक शेवटचा विचार. आज आपली OS आपलं डिजिटल आयुष्य मॅनेज करतेय. पण उद्याचं काय, जेव्हा आपली घरं, गाड्या सगळंच एकमेकांशी जोडलेलं असेल, तेव्हा भविष्यातली ऑपरेटिंग सिस्टीम आपल्या आयुष्यातलं आणखी काय काय मॅनेज करत असेल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?